आज आपण बेसिक ब्रिज आणि इम्प्लांट, डेंटल ब्रिज आणि डेंटल इम्प्लांट यामध्ये काय फरक असतो तो आपण बघूया. ठीक आहे. सो सपोज यू हॅव दीज टू टीथ आणि तुमचा मधला एक दात ॲबसेंट आहे, बरोबर. सो व्हॉट वॉज द ओल्ड ऑर कन्व्हेन्शनल मेथड ऑफ रिप्लेसिंग द टीथ. म्हणजे इतक्या वर्षानुवर्ष दात कसे नवीन बसवायचे. तर पुढचा आणि मागचा हे जे दोन दात आहेत त्या दोन दातांना वी यूज टू ट्रिम अ बिट आणि त्यांना थोडंसं ट्रिम करून अशा शेपमध्ये करायचो. म्हणजे वरचा एक पापुद्रा काढून टाकतो आपण दाताचा, ह्याचा आणि थोडा ह्याचा. ठीक आहे. सो दॅट हे दात थोडेसे छोटे होतात, अप्रॉक्सिमेटली 80% ऑफ देअर साईज. आणि देन वी प्लेस अ ब्रिज ओव्हर इट, डेंटल ब्रिज, जो असा येतो तिसऱ्या दाताला जॉईंट. ठीक आहे. हा येतो आणि हा या दातांवरती बसतो असा. ठीक आहे. सो दॅट दिसतंय हे दोन दात आले आणि मध्ये हा दात जो नव्हता त्या जागी आधांतरी एक दात आला, पण तो बाजूच्या तो दोन दातांना जॉईंट आहे. सो इट गेट्स कम्प्लीट स्ट्रेंथ टू चू, किंवा आपल्या खायला त्याला पूर्णपणे व्यवस्थित जोर मिळतो. हा झाला कन्व्हेन्शनल प्रकार, विच इज कॉल्ड ॲज अ डेंटल ब्रिज, जे विच इज ऑल्सो व्हेरी गुड ट्रीटमेंट, नॉट बॅड ट्रीटमेंट ॲट ऑल. तर या ब्रिज या ट्रीटमेंटमध्ये एक छोटासा ड्रॉबॅक आहे. तुमचे आधीचे जे नॅचरल दात होते दॅट यू लूज इट. म्हणजे वेन द ब्रिज वॉज नॉट देअर, हे ब्रिज दात तुमचे ओरिजिनल होते असे आणि असे. आता ब्रिजमुळे वी हॅव टू कट देम टिल हिअर अँड टिल हिअर. ठीक आहे. सो हा छोटासा ड्रॉबॅक आहे. दॅट डज नॉट मेक द ब्रिज अ बॅड ट्रीटमेंट ॲट ऑल. ब्रिज ही अत्यंत उत्कृष्ट ट्रीटमेंट आहे आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी आम्हाला ब्रिजच करायला लागतो. ठीक आहे. बट जिथे जिथे पॉसिबल असेल आजूच्या दातांना हात न लावून नवीन दात बसवणे, तिकडे नक्कीच आजूच्या दातांना हात न लावता विदाऊट डॅमेजिंग एनी अदर टीथ वी कॅन ऑलवेज प्लेस अ न्यू टूथ. नाव हाऊ डू वी डू दॅट. आजकाल इम्प्लांट हा एक नवीन प्रकार आला आहे. हे इम्प्लांट असतो असा, हे जो ब्लू पार्ट दिसतो आहे दॅट इज अ डेंटल इम्प्लांट, आणि त्याच्यावरचा हा जो गोल्डन पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ कनेक्टर. तो हा कनेक्टरवरती नंतर बसते कॅप अशी, आणि हा इम्प्लांट जो आहे ते बनतं तुमचं दाताचं नवीन मूळ. सो आता आजूच्या दातांना आपल्याला हात लावायचा नाही आहे आणि इथे नवीन दात बसवायचा आहे. तर तो आपण कसा बसवावा. तर इथे तुमच्या दोन दातांच्या मध्ये आपण हे मूळ प्लेस करतो, आर्टिफिशियल मूळ हे प्लेस केलं आतमध्ये असं. ओके. आफ्टर दॅट वी प्लेस द कनेक्टर ओव्हर इट. ठीक आहे. आणि आफ्टर दॅट कनेक्टर वी प्लेस द क्राऊन ओव्हर इट. हा झाला तुमचा नवीन दात. सो आता आपण इकडे नवीन दात बसवला आहे विदाऊट इवन टचिंग युअर ॲडजस्टंट टीथ. इम्प्लांटमध्ये सगळ्यात मोठा फायदा काय आहे, आपण आजूच्या दातांना ॲब्सोल्युटली हात लावत नाही, आपण आजूच्या दातांना ॲब्सोल्युटली ट्रिम करत नाही. फक्त जिकडे जुनं मूळ होतं दाताचं, हे बघा जुन्या दाताची मुळं अशी असतात. सो जिथे जुन्या दाताचं मूळ होतं तिकडे आपण फक्त आर्टिफिशियल मूळ प्लेस केलेलं आहे जुन्या मुळाच्या ऐवजी. बस. आपण हाडामध्ये काही नवीन वेगळी वस्तू घालत नाही किंवा अशी कुठलीही वस्तू ठेवत नाही जिकडे आधी काही नव्हतं. इथे आधी मूळ होतंच, फक्त त्या मुळाच्या जागी, नॅचरल मुळाच्या जागी आता आपण आर्टिफिशियल मूळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती लावलेलं आहे कनेक्टर, आणि या कनेक्टरवरती आपण लावलेला आहे दात. किती मस्त प्रकारे दोन्ही दातांच्या मध्ये नवीन दात येऊन जातो. ओके. सो दिस इज वन मेजर ॲडव्हान्टेज इन द इम्प्लांट रादर दॅन द ब्रिज, विच डज नॉट मेक एनी ट्रीटमेंट बेटर ऑर वर्स. दोन्ही ट्रीटमेंट चांगले आहेत. ब्रिजही चांगला आहे, ब्रिजही चांगला आहे हावाला. ठीक आहे. आणि इम्प्लांटही तेवढाच चांगला आहे. फक्त जिकडे पॉसिबल असेल तिकडे ब्रिजच्या जागी इम्प्लांट केला तर तुमचे नॅचरल टिश्यूज थोडेसे वाचतात आणि त्याचा काही प्रमाणात फायदा असतो.